दुसरं सेकंड एक्झाम्पल मी सांगतो मग आकृती काढून लिहा. इन द सर्किट गिवन बिलो, in the circuit given below, determine the currents in various branches. Determine the currents in various branches using Kirchhoff's laws. Using Kirchhoff's laws. सर डिटरमाइन द करंट नंतर काय आहे? In the circuit given below, determine the current in various branches using Kirchhoff's law. Kirchhoff's laws. फिगर दिलेली आहे. इथं पण एक रेजिस्टन्स, एक बॅटरी, पुन्हा रेजिस्टन्स, ही बॅटरी आहे 2 व्होल्ट, रेजिस्टन्स आहे 2 ओहम 2 ओहम, तीन ओहम 3 व्होल्ट, एक ओहम 2 ओहम 3 व्होल्ट. हां, सोल्युशन पुन्हा फिगर काढा. एक्झाम्पलचं असं असतं, आपण जसं नाचू तसं नाचतं. तुम्ही इकडनं सुरुवात करा, इकडनं सुरुवात करा, पण या जगामध्ये हलकी वळणला कोणी पण त्रास देतं. ताकदवान समोर कोणाची चालते का? नाही. मग ताकदवान बॅटरी हा छोटा आहे, चिल्लर 2 व्होल्ट. हे दोघं सारखे आहेत. 3 व्होल्ट पासून सुरुवात करायची, असं लक्षात ठेवायचं. तुम्ही पुन्हा खाली फिगर काढा. त्याला लेबलिंग करायचं, नवीन काढायची फिगर खाली. करू सुरुवात. असं पट्टी टिपका खटा 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 हाताने काढायची फिगर.
झालं सर. हा तर बघा, परत इथून निघाला. हा काय सोल्युशन काढायची का असं विचारत होतो. हा मग सोल्युशन लिहिल्यावर आकृती काढावीच लागते, तेव्हा आपण करंट वगैरे दाखवू शकू ना. तिथे सुडी करता येईल तुम्हाला, नवीन फिगर काढायची आणि मग सर्व नावं द्यायचीत आपल्याला. म्हणजे पहिले काय होतं आणि आता काय केलं हे समजायला पाहिजे ना आपल्याला. सर ब्लॅक बोर्ड निघा मध्ये मध्ये ब्लर दिसतोय सर. हो सर. हो सर. मध्ये मध्ये काय ब्लर Blur नाही? होतोय. ब्लर दिसतोय. मग अरे इथं करोनामुळे माणसाची ऑक्सिजन लेवल कमी होते, इथं तर इंटरनेट आहे, त्याची बी मध्ये म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झाली का थोडं ब्लर होतं. 95 लेवल आली का क्लिअर होऊन जातं, होईल ना. शबुरी झालं सर. हो शबुरी. थोडं ब्लर आला का तेवढ्यामध्ये आपल्याला फक्त वरती जी आकृती काढली तीच बघून बघून काढायची आहे ना. झाली सर. झाली सर. झाली. आता सुरुवात करायची. या बॅटरी पासून निघालो. आता एक लक्षात ठेवायचं, प्लस कडनं निघतं आणि मायनस कडे घुसतं, मध्ये काय होतं काय घेणं देणं नाही. आता याचं करंट निघालं, पहिलंच करंट मी याला I1 नाव दिलं. I1 सोडून द्यायचं. ही बॅटरी इथून निघालं, हे दुसरं करंट आहे I2. आता हे I1 आणि हे I2 दोघं इथं भेटले आणि हातात हात घालून इकडे आले, ते I झाले. I इज इक्वल टू I1 प्लस I2. किर्चॉफ्स लॉ नुसार हे करंट इथून आलं, इथं आलं, इथं आलं, इथं आलं. I पुन्हा संध्याकाळ झाली, जो तो आपल्या घरी गेला. हा कोणाचा रस्ता आहे I1 चा. हा कोणाचा रस्ता आहे I2. इज दॅट समजलं? येस सर. येस सर. Yes, sir. हे जर समजलं तरच एक्झाम्पल सोडवू शकणार, इतकं साधं नसतं. करा ना मग आता Sir, एक एक इकडचे लूप cell घ्या. हा इकडच्या काय? सेलचं करंट कोणत्या? नाही विचार नाही करायचा. असं जर केलं ना तर 3 नावं द्यावं लागतील करंटला. 3 नावं दिले ऍट द नोड, कन्फ्युजन होतं. म्हणून मी काय सांगतो, याच्या चिन्हाकडे लक्ष द्यायचं नाही. इथून एक करंट आले ना, हा I1 होता, हा I2 होता. हे दोघं इथं एकमेकांना भेटले आणि इकडे गेले, संपलं. आता ऍक्च्युली हे करंट साइन कन्व्हेन्शन नुसार एकातून दुसरा वजा होत असेल, करायचं नाही. 2च करंट ठेवायचे, कन्फ्युजन करायचं नाही. मग तसं केलं तर मग अजून एका पद्धतीने सोडवता येईल. सेपरेट नाव देईल मी. जे रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतील त्यांच्यातून जाणारं एकच करंट, कारण लॉ ऑफ रेजिस्टन्सेसचा नियम आहे की रेजिस्टन्सेस आर इन सिरीज असतील तर करंट सारखं असतं आणि पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस वेगवेगळा असतो. मग तसं केलं तर ही एक ब्रँच सिरीजची आहे, इथं सारखं करंट, हे पॅरलल आहेत. मग 3 करंट होऊन जातात. त्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो. इथून सुरुवात केली, हे I1 आलं नोड पर्यंत, इथून निघालं हे I2 आलं आणि दोघं एकत्र होऊन अशी गेले. कारण आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त अनालिसिस करायचं. सोडून तर पहा. आता मी ही लूप घेतली समजा, ही आणि ही 2 लूप करा तर बरं येतं का. समजा लूप तिथून सुरुवात केली म्हणून पहिली ती घेतो लागले लूप. नाव देऊन घ्यायचे A B C
डी ई एफ म्हणजे बी सी डी ई एफ. ई पासून निघालो -I2 -I2 1 आहे ना हा. आर 1 आहे, करंट I1 आहे, समोरून येतंय म्हणून -1I1. I1 आहे, I1 आहे ना हा. -1I1 यस आलो, इकडे आलो. हा इकडे आलो, इकडे समोरून येतोय माझ्या म्हणजे -2I1. पुढे असा गेलो, माझ्या बाजूलाच येते ते आणि I2 आहे म्हणजे +3I2 इज इक्वल टू. सांगा हा जो आहे ही बॅटरी माझ्या विरुद्ध येते म्हणजे -3 आणि ही अशी येते +3. म्हणजे -3I1 +3I2 इज इक्वल टू 0. काय मिळेल याच्यावरून? इज इट करेक्ट? येस सर. Yes, sir. यस आता आता लूप सेकंड सोडवा. लूप ABEFA ABEFA असा निघालो -2I बोला. I1 प्लस -3I2. किती नंतर करू ना. हा -3I2 हा असा आलो. हा बी माझ्या समोरून येतोय पण हा आय आहे म्हणजे -2I संपलं. येस सर. हा इज इक्वल टू. आता EMF चा विचार करू. असं निघालो, पहिली बॅटरी मला ही लागली, मी असा येतोय, ती करंट उलट पाठवते म्हणजे -3. बोला. +2 -2. -2 सर. -2 आपण सेलचा विचार करतोय ना. हा +2 हा. सोडवा आणि काय इक्वेशन आहे ते सांगा. सर्वच मी काय घसरून द्यावं आणि काय आहे ते सांगा. इक्वेशन काय आहे ते सांगा I1 आणि I2 च्या भाषेत.
मायनस आयची 5 किंमत I2 टाकायची काय minus किती 2I. हा हा. आता पहिले हे -2 आहे आणि हा -3 आहे. -2 आहे आणि -2 आहे किती -4 आहे बरोबर. -3 I2 इज इक्वल टू -1 असं येईल ना. Yes sir. सर ची व्हॅल्यू सांगू. हा 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 थांब ना -4 आय म्हणजे काय आहे I1 plus I2. I1 प्लस I2 -3 I2 इज इक्वल टू -1 -4 I1 -4 I2 -3 I2 इज इक्वल टू -1 -4 I1 तर I1 च्या जागेवर जर 7 I2 टाकला तर बिलकुल कारण I1 I1 इज इक्वल टू I2 आहे ना. हो मग -11 I2 येतं. येस सर -11 I2 येतं. म्हणजे याला I2 करून घ्यायचा का. येस सर 4 I1 आणि 7 आणि 4 11 हा 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 म्हणजे -6 4 आणि 4 8 आणि 3 11 -11 I1 करायचा का I2 बरोबर -1 आणि देअरफॉर I2 इज इक्वल टू 1/11 एम्पियर असंच ना. येस सर I1 बी तोच येईल पण I1 इज इक्वल टू I2 असल्यामुळे I1 सुद्धा 1/11 एम्पियर आणि I बरोबर I1 प्लस I2 म्हणून 1/11 अधिक 1/11 बरोबर 2/12 म्हणजे देअरफॉर I इज इक्वल टू 2/11 एम्पियर. दामिनी समजलं का. आहे का. हो सर आहे लिहिते. इतका उशीर लागला त्याला उत्तर द्यायला.